भक्तिमय वातावरणामध्ये नागनाथ विद्यालयाचा परिपाठ संपन्न। सध्या आषाढी एकादशी निमित्त अवघा महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात रंगून गेलेला असतानाच दर शनिवारी सादर होणाऱ्या परिपाठाच्या अनुषंगाने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या शनिवारी संपन्न झालेल्या परिपाठात प्रथमेश क्षीरसागर यांनी आपल्या बासरी वादनाच्या माध्यमातून सादर केलेल्या अभंगामुळे नागनाथ विद्यालयाचा अवघा आसमंत भक्तिमय होऊन गेला। चालू शनिवारी 8वी ब चा परिपाठ होता। दर शनिवारी घेण्यात येणाऱ्या परिपाठामध्ये सुविचार, दिनविशेष, प्रश्नमंजुषा, बोधकथा अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानवृद्धी करण्याचे काम केले जाते। चालू परिपाठात प्रथमेशच्या सुरेल बासरी वादनामुळे उपस्थित विद्यार्थी भक्तिमय वातावरणात रंगून गेले। यावेळी या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत असताना नागनाथ विद्यालयाचे प्राचार्य बशीर बागवान यांनी महाराष्ट्रातील संत परंपरा आणि त्यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजाचे केलेले प्रबोधन या सर्वतून निर्माण झालेली राष्ट्रीय एकात्मता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ राजमाने, दिलीप दीक्षित, नीलकंठ शिंदे, अनंत बोराडे, नागेश साळुंके, सुनील गायकवाड, मोबिन शेख, विश्वनाथ सोनवणे, दीपक चव्हाण, राजेंद्र गवळी, प्रताप क्षीरसागर, श्रीमती सुनीता घाडगे, श्रीमती प्रज्ञा जाधव, श्रीमती प्रज्ञा कोळेकर, श्रीमती अंजली भोसले आदी शिक्षक उपस्थित होते। तसेच विद्यालयातील वरिष्ठ लिपिक समीर शेख, शिक्षकेतर कर्मचारी नागनाथ शेळके, कुमार कांबळे, शंभू दीक्षित हेही उपस्थित होते। या प्रसंगी 8वी ब च्या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली। या अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। तसेच 8वी व चे वर्ग शिक्षक श्रीमती प्रज्ञा कोळेकर व त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आलं।